उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे समर व्हॅकेशनमध्ये मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून लांब ठेवणं या जगातलं सर्वात अवघड काम आहे मित्र. मला चांगलं आठवतं आमच्या लहानपणी एक तर टीव्ही मोबाईल नव्हते, त्याच्यामुळे तो प्रश्न होता. आणि त्यावेळी गरिबी पण एवढी होती की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही कुठेतरी कामाला जायचो. 6-7 रुपये साधारणतः रोज असायचा. जे काही पैसे गोळा व्हायचे त्याच्यावरती पुढच्या वर्षीची पुस्तकं, कपडे होऊन जायचे. परंतु आता तसं नाही. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती जरा व्यवस्थित झालेली आहे, त्याच्यामुळे मुलांना कुठं कामाला जायची गरज पडत नाही. पण मग अशा वेळी मुलं टीव्ही आणि मोबाईलमध्ये खूप वेळ वाया घालवतात आणि त्यांना खूप त्याचा त्रास होतो. तर याच्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल याचा हा छोटासा प्रयत्न. आधी वरदभाईंना त्यांचा शेड्यूल विचारू. सांगा वरदभाई. मी सकाळी लवकर 7 वाजता उठतो, मग मी जिमला जातो, मग स्विमिंगला जातो, मग आल्यावर ऑफिसला येतो, मग संध्याकाळी आल्यावर डान्सला जातो आणि स्केटिंगला जातो आणि व्हेरी गुड. पुण्याला पण जातो. व्हेरी गुड, खूपच छान. मित्र, तुम्ही वरचं शेड्यूल ऐकलेलं आहे. बरं, हे त्याचं शाळा असतानाचं शेड्यूल अजिबात नसतं. तेव्हा तो मस्त 8-8:30 वाजता एकदम आरामात उठतो. पण उन्हाळ्यात मात्र त्याला सकाळी लवकर उठायचं असतं, माझ्यासोबत जिमला यायचं असतं, स्विमिंगला यायचं असतं, माझ्यासारखे कपडे घालून त्याला ऑफिसलाही यायचं असतं. मित्र, हे सगळं आहे ना आई वडिलांवरती खूप सारं अवलंबून असतं. बरं, हे जे सगळं करतात ना, म्हणजे वरद पण जे करतो ना मित्र, हे जबरदस्ती अजिबात नसतं. मुलांना खूप आवडतं आपल्याला कॉपी करायला, ते तसंच करतात. जर कधी तुम्ही व्यावसायिक असणार आणि तुमची मुलं तुमच्यासोबत ऑफिसला यायला तयार असतील तर त्यांना जरूर घ्या. त्यांचं वय जर कधी 10, 11, 12, 13, 14 असेल तर ते बरोबर ऑफिसच्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात आणि हळूहळू शिकतात. आपल्याला माहिती आहे त्यांना आता सध्या लगेच काही कळणार नाही, पण हळूहळू कळेल ना. त्यांच्या कानावरनं ह्या सगळ्या गोष्टी जातील, हे वातावरण जाईल. पण जर कधी तुम्ही आता नोकरीवरती असणार तर तुम्ही काय करायला पाहिजे? अवघड प्रश्न आहे मित्र. पण तरी जेवढ्या काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी लावण्यासारख्या असतील त्या मुलांना जरूर लावाव्या. स्विमिंग असेल, स्केटिंग असेल, ॲडव्हेंचर कॅम्पस असतील, हँडरायटिंगचे असेल, जे काही क्लासेस असतील. लोकांचं असं एक खूप मोठं म्हणणं असतं की वर्षभर मुलं शाळा शिकतात, मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यात त्यांना एन्जॉय करू द्यावी. पण टीव्ही आणि मोबाईल बघून खरंच एन्जॉय होत नाही मित्र. मुलांना त्याचा त्रास होतो. लोक काही म्हणू द्या, आपली मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्यालाही चांगल्या सवयी लावा, त्यांनाही चांगले क्लासेस वगैरे असतील तर जरूर लावायला पाहिजे. बाकी मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही काय करायचे आणि आता तुमची मुलं काय करतात आहे. बाकी हा रील त्यांना शेअर करा ज्या आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये टीव्ही आणि मोबाईलपासून लांब राहिली पाहिजे. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.